इनकलाब जिंदाबाद. जय गांधी बोलतो. अरे माझा व्हिडिओ करू नको म्हण कर. प्रथमतः आज पवित्र दिवस आहे. आज आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे. त्या वर्षाला 80 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 80वा हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे. आणि प्रथमतः जे स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या भारत देशातला स्वातंत्र्य मिळावं म्हणून, इथला देश सेपरेट व्हावा म्हणून आणि इथल्या लोकांना न्याय मिळावा म्हणून ज्यांनी त्यांच्या बलिदानाची आहुती दिली, त्या सर्व महामानव क्रांतीवीर जे कोणी स्वातंत्र्य होऊन गेले त्यांना प्रथमतः वंदन करतो. आज शिवाजी विद्यापीठमध्ये 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडलेला आहे. त्याबद्दल अजून विद्यार्थी आहेत, त्यांना विचारू शकताय. आजचा दिवस आहे ज्या दिवशी आपल्याला ब्रिटिशांच्या राजवटीमधून स्वातंत्र्य मिळालं आणि हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आपल्यासाठी आहे. आणि आपण अजून विद्यार्थ्यांकडून त्यांचे मत घेऊया. आज भारत स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष झाली. ब्रिटिशांची राजवट गेली, भारताला स्वातंत्र्य मिळालं. तसेच आपण हा स्वातंत्र्य दिवस आज साजरा करतोय 80वा. अँड आपल्याला ब्रिटिशांकडून आपल्याला स्वातंत्र्य भेटलेलं आहे या दिवशी. तर आपण आणि तसेच आपण हा दिवस एवढा स्पेशल आहे की ह्या दिवशी 150 वर्ष वंदे मातरम या गीताला झाले आहेत. ते लिहिलेलं आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. तर आपल्या देशासाठी ज्या जवानांनी बलिदान केलं त्यांच्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन हा दिवस आपला साजरा केला पाहिजे. सर धन्यवाद. आजच्या दिवशी तुम्ही बघू शकताय की इथं सर्व आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि हे वातावरण आपल्या विद्यापीठातील शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमधील आहे. आणि एवढेच नाही तर सर्वांच्या चेहऱ्यावरती एक आपल्या देशाप्रती प्रेमाची भावना आणि प्रेम आपल्याला इथे निश्चितपणानं पाहायला मिळते. आणि नमस्ते. आज 15 ऑगस्ट आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन. अनेक क्रांतीवीर व स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी लावून आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे काम केले. या आजच्या दिवशी आज मला खूप अभिमान वाटत आहे व सर्वांना मी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. अजून एकदा माझ्याकडून सुद्धा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज शिवाजी विद्यापीठाचा आणि आपल्या देशाचा गणतंत्र दिवस अगदी उत्साहात संपन्न होत आहे. आणि हा गणतंत्र दिवस संपन्न होत असताना आपण सारे इथं जमलो आहोत. सो आता हे स्वातंत्र्य मिळालं आहे, पण ते स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी ही आजच्या आपल्या तरुण पिढीवरती आहे. सो मिळालेलं स्वातंत्र्य टिकवायचं कसं, आता याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. सो मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना गणतंत्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. ओके, थँक्यू सर.
नमस्कार, मी पूजा देसाई. आज 15 ऑगस्ट 80वा स्वातंत्र्य दिन आहे. 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, पण त्या अगोदरचा देश आपला कसा होता? इंग्रजांच्या जुलमी शासनाखाली आणि म्हणजे खूप अत्याचार असा भारताला सहन करावा लागला. आपल्या देशासाठी हुतात्मे झालेले आपले जे काही महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, असे अनेक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, असे अनेक विचारवंतांनी आपल्या भारतासाठी अनेक विचारांची आहुती दिली. काहींनी आपल्या प्राणांची आहुती दिली, काहींनी आपल्या ह्याच्यासाठी रक्त सांडून फाशीची शिक्षा देऊन आपलं स्वातंत्र्य आपल्याला प्रस्थापित करून दिलेलं आहे. आणि मला खरंच अभिमान वाटतो की अशा चांगल्या हुतात्म्यांच्या भूमीमध्ये माझा जन्म झाला आणि आज आम्ही अगदी ताठ मानेने अभिमानाने सांगू शकतो की आमचा भारत देश हा स्वतंत्र झालेला आहे. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. आज शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथे MSc सेकंड इयरमधील विद्यार्थिनी आपल्याला स्वातंत्र्य दिनाविषयी थोडक्यात माहिती देणार आहेत. आपल्या देश स्वातंत्र्य होऊन आज इतके वर्ष झाली तरी सुद्धा आज मुली इथं सुरक्षित नाही आहेत. एकटं बाहेर पडताना सुद्धा बाहेर विचार करायला लागतो. बाहेरच्या देशात मुलींना किती सिक्युअर ॲटमॉस्फिअर आहे, तसं आपल्या देशात काहीच नाही. इतक्या वर्ष आपल्या देशात आपली सिस्टीम पण चुकीच्या पद्धतीनं वर्क करत आहे. ही सिस्टीम पण आपण बदलली पाहिजे. आणि राजकारणात आता बघितलं तर सगळी जे ओल्ड जनरेशन आहे, आताच्या पिढीनं सुद्धा राजकारणात इंटरेस्ट दाखवला पाहिजे. आता जरी आपण कलेक्टर जरी झालो तर एका सहीसाठी आपल्याला एखाद्या राजकारणाकडे जावं लागतं. त्यापेक्षा आपणच जर ती सिस्टीम आपल्या हातात घेतली तर आपला देशसुद्धा अगदी पुढं प्रगती करू शकतो. एवढंच बोलायचं आहे. आणि सर्वांना इंडिपेंडन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. नाही हाय, हॅपी इंडिपेंडन्स डे फर्स्ट ऑफ ऑल. आणि 1947 रोजी आपला देश स्वातंत्र्य झाला ब्रिटिशपासून. भरपूर शाळे ठिकाणी, महाविद्यालय ठिकाणी आपण ध्वजारोहण करतो, महाराजांना सजावट करतो, भरपूर सांस्कृतिक कार्यक्रम अरेंज करतो, भाषणे करतो, राष्ट्रगीत म्हणतो. खूप हा दिवस असा आहे की ज्या वीरांनी, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस असू दे, आणि आपलं त्याच गोष्ट आहे की मी इंडियामध्ये जन्मली. सो मला सगळे हॅपी इंडिपेंडन्स डे. थँक्यू. हॅपी इंडिपेंडन्स डे. हॅपी इंडिपेंडन्स डे.